महानगर पालिका इलेक्शन प्रभाग क्रमांक 2 से मैं दिनेश राम विशाल मिश्रा 2D से ओपन खुले फॉर्म भरा था। उसके कारण मुझे 30 तारीख को एक ये पर्चा दिया गया जिसमें रिसीव कॉपी करके पोस्ट पावती दी गई थी और उसके बाद से आज तक 5 तारीख हो गई है, आज तक मुझे कोई भी लेटर करस्पॉन्डेंस नहीं दिया गया। यादी में मेरा नाम नहीं है, 9 लोगों की यादी वहाँ लगी है, 9 लोगों की यादी लगने के बावजूद भी मेरा नाम नहीं है। उसके बाद मैंने राइटिंग में एक सर्टिफाइड कॉपी की एप्लीकेशन दिया कि आदेश की कॉपी मुझे दी जाए, जो भी आदेश है वो दी जाए। तो मुझे ऐसा कहा जाता है कि साहब एसडीओ साहब जो है निरीक्षक अधिकारी वो नागपुर गए हैं, चाबी उनके पास है। फिर आज मैंने सुबह 12:36 पे राइटिंग में एप्लीकेशन दिया कि ग्रांट ऑफ सर्टिफाइड कॉपी, आई एम रेडी टू पे दिस एक्सप्रेस डिलीवरी एंड चार्जेस ऑफ द सर्टिफाइड कॉपी। और उनके पास एक रिश्यूड कॉपी का भी स्टैम्प नहीं है। अगर मैं हाई कोर्ट जाता हूँ तो यहाँ स्टैम्प नहीं है तो हाई कोर्ट इसको स्टैंड नहीं करेगा। ये सब मैटर ये ऐसे हो रहे हैं वहाँ पर। और उसके बाद आज तक अभी तक भी मेरे को कोई ऑर्डर और आदेश नहीं दिया गया। अब मुझे ये समझ में नहीं आ रहा कि मैं इलेक्शन में खड़ा हूँ या नहीं हूँ। अच्छा ठीक है, नहीं हूँ तो किस कारण से मानूँ कि नहीं हूँ, और खड़ा हूँ तो किस कारण से मानूँ कि खड़ा हूँ। आज तक मेरा समाधान नहीं हुआ है। 1 तारीख से 5 तारीख हो गई है, मेरे आदेश की कॉपी नहीं मिली है अभी तक मुझे। और अभी आपकी मांग क्या है? मेरी मांग है कि जो भी मेरा रीजन है वो रीजन का मेरे को आदेश दिया जाए और मैं सर्टिफाइड कॉपी की एप्लीकेशन किया हूँ, वो सर्टिफाइड कॉपी मुझे लीगली दी जाए और उसके चार्जेस भरने को तैयार हूँ मैं। मेरे को जाना है हाई कोर्ट में, यानी रिट पिटीशन डालना है, उसके लिए मैं यही मांगनी किया हूँ कि आदेश दिया जाए। और इलेक्शन खत्म होने के बाद देंगे तो कोर्ट में स्टैंड भी नहीं होंगी केस। अभी 10 दिन बचे हुए हैं, आज की 5 तारीख हो गई है। सध्या होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार आम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरवले होते। त्यातून 2 उमेदवारांचं फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आणि त्याचं कारण पण आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवण्यात आलं। एका उमेदवाराचे डॉक्युमेंट्स पूर्ण कंप्लीट नव्हते, तर दुसऱ्या उमेदवाराच्या AB फॉर्मवर चुकीची माहिती भरण्यात आली होती। या पद्धतीने त्या दोघांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले। परंतु आमचे जे तिसरे उमेदवार आहे दिनेश रामविलास मिश्रा, हे सुद्धा ड गटातून प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढत होते। त्यांनी सुद्धा आपला अवैधपणे आपला अर्ज सादर केला होता। 3 अधिकाऱ्यांनी झोनमधल्या 3 अधिकाऱ्यांनी तो अर्ज व्यवस्थित तपासून पाहिला आणि त्यांना म्हटलं की तुमचा अर्ज व्यवस्थित आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांनी 5,000 रुपये भरून त्याची रीतसर पावती तिथून घेतली। परंतु जेव्हा छाननी झाल्यानंतर त्यांनी जी लिस्ट लावली की किती उमेदवारांचा वैध डॉक्युमेंट्स आहे, अशा सर्व उमेदवारांची एक यादी प्रकाशित करण्यात आली। त्याच्यात मात्र आमचे उमेदवार मिश्रा यांचं कुठल्याच पद्धतीने नाव नव्हतं। याचा जाब विचार न करता आमचे उमेदवार मिश्रा हा त्या झोनमध्ये गेले असता तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे काहीच थातूर उत्तर देऊन राहिलेले आहे आणि अशी कुठलीच माहिती दिली नाही की तुमचं फॉर्म एबी फॉर्ममध्ये चुकी आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहे किंवा तुमचा सूचक अनुमोदक यांची साईन नाही आहे किंवा तुमचा जो रकाने राहते तिथे निरंक लिहिलं नाही आहे, असं कुठलंच रिझन आतापर्यंत दिलेलं नाही आहे। आमची मागणी ही आहे की आमचा हा उमेदवार पूर्ण ताकदीने सक्षमरित्या हे निवडणूक लढविणार होता, परंतु या अधिकाऱ्यांच्या गलथान कामगारामुळे आज या आमच्या उमेदवाराचा फॉर्म एक प्रकारे रिजेक्ट झाला म्हणजे म्हणू शकत नाही। तो निवडणूक लढणार किंवा नाही लढणार हे संभ्रमाची भूमिका आहे। याचं सविस्तरपणे आणि एवढी मोठी निवडणूक जेव्हा चंद्रपूर शहरात होत आहे तर इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा एक साधा रबर स्टॅम्प या व्यक्तीने मला रिझन द्या की तुम्ही माझा फॉर्म कशाबद्दल कट करण्यात आला, तर यासाठी अप्लिकेशन केली, साधा रबर स्टॅम्प या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नाही आहे। तर ही एक मोठी शोकांतिक आहे आणि आमचा प्रश्नचिन्ह या सर्व निवडणूक प्रक्रियेवर आहे आणि आम्ही या संदर्भातले पुरावे जमा करून आम्ही हायकोर्टामध्ये याच्याबद्दल पिटिशन फाईल करणार आहे आणि प्रभाग क्रमांक 2 ची निवडणूक कशा पद्धतीने रद्द करता येईल याचा आम्ही समोर विचार करणार आहे।